नमस्कार मंडळी, मी ओमकार तुमचं स्वागत करतो 10 दिवस 365 भावना या पॉडकास्टमध्ये. मागच्या वेळेस आपण जाणून घेतली परंपरा काय असते. आज आपण अशा मूर्तिकाराची मुलाखत घेतोय ज्यांनी तरुणपणामध्ये परंपरा जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्या परंपरेतनं एक नवीन जग तयार करायचा प्रयत्न केला. तर आज आपल्यासोबत आहेत श्रेयस सुर्वे, समर्थ आर्टचे सर्वेसर्वा, ज्यांनी कॉलेजचं आणि शालेय शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर मूर्तिकलेतच आपलं भवितव्य निवडलं. आजकालची तरुण पिढी आपली कला, आपले स्वप्न, आपल्या इच्छा बाजूला ठेवून पैशाच्या मागे धावतात. पण श्रेयसने ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून मूर्तिकलेमध्येच आपलं एक जग निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर जाणून घेऊया श्रेयसकडूनच की मूर्तिकला आणि श्रेयसचं नातं कसं जुळलं. श्रेयस, तुझं स्वागत आहे आपल्या 10 दिवस 365 भावना या पॉडकास्टमध्ये. तर श्रेयस नमस्कार. सर्वात पहिला प्रश्न माझा असा आहे की मूर्तिकलेतच तुला भवितव्य करायचं होतं, हा डिसिजन तू कधी घेतलास आणि तेव्हा तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया काय होती त्या गोष्टीवरती? ॲक्च्युली माझं कसं आहे, पहिल्यापासूनच लहानापासून मला मूर्तिकलेचीच आवड होती. तर त्यामुळे आईवडिलांनी तर पहिलंच ओळखलेलंच. हां. पण कसं आहे, पहिलं शिक्षण पूर्ण कर, या सगळ्यांच्याच आईवडिलांच्या एक बेसिक इच्छा असतात की आपल्या मुलांनी शिकून जॉबला जावं. पण माझ्या आईवडिलांचं तसं नव्हतं. त्यांना माहिती होतं की बाबा हा करेल तर काहीतरी कलेमध्येच करेल. त्याच्यामुळे पहिल्यापासून माती हातात देणं, चित्रकला, सगळे कलर्स, त्याच्यामध्ये सगळं लहानपण गेलं पूर्ण. त्याच्याप्रमाणे मग शिक्षण पण त्याच क्षेत्रामध्ये होऊन शेवटी लास्टला तेच क्षेत्र निवडलं, मूर्तिकलाच निवडली. तर श्रेयस, दुसरा प्रश्न माझा असा आहे की तू मातीकला शिकल्याच्या नंतर, मूर्तिकाम शिकल्याच्या नंतर सगळ्यात पहिली जी मूर्ती केलीस किंवा मातीकला शिकायच्या आधी तुला जशी तू बोललास जसं तुला आवड होती, सगळ्यात पहिली मूर्ती कोणती घडवलेलीस? तसं बघायला गेलास ना तर पहिली कशी लहान असताना, म्हणजे मी कॉलेजला जायच्या आधीच, शिक्षण सुरू व्हायच्या अगोदरच शाळेत असताना मी म्हणजे कारखान्यात जा, त्यांच्या पाठी लागा, काका माती द्या, माती द्या. मग ते कधीतरी माती देणार आपल्याला. कारण तेव्हा कसे त्यांच्या गणपतीचे कामं सुरू असायची, तेव्हा मग त्यांचं तेवढं लक्ष नसायचं बाबा. मग ते पण माती कधीही मला त्यांनी दिली आहे, जेवढ्या वेळ मागितली आहे तेवढ्या वेळ माती दिली आहे. तर तेच आता मी पण करतो. माझ्याकडे कोणी आलं तेव्हा तरी पण मी मातीला कधीच नाही बोलत नाही. आणि तेव्हा त्यांनी माती देऊन मग घरी येऊन छोटे पहिले गणपती बनव. मग त्याच्यानंतर मग वडिलांना तर माहितच होतं की करेल तर हा याच्यातच करेल करिअर. त्याप्रमाणे त्यांनी कधी काय की बाबा अरे हे करू नको, अभ्यासच कर, हे असं कधीच नाही केलं. आणि माझा त्याच्यात काकाचा पण खूप मोलाचा वाटा आहे. काकांनी पण कधीच कुठल्या गोष्टीमध्ये की असं टोकलं नाही की बाबा हे काय करतोय, अभ्यास कर. त्याचा पण खूप सपोर्ट होता त्याच्यात. आणि मी असं विचारू शकतो, जेव्हा तू पहिली मूर्ती तुझ्या घरातला गणपती बनवलास तेव्हा तुझ्या घरातल्या सगळ्यांची प्रतिक्रिया काय होती? की कोण घाबरलेलं का, की जमेल का तुला? तेव्हा ऑब्व्हियसली कसं असते, आता आपण मराठी याच्यामध्ये राहतो तर त्यांचं कसं थोडं देवाबद्दल प्रत्येकाला हेच असते की बाबा अरे हा पहिल्यांदाच बनवतो. आणि शाळेतच होतो मी, एक 9वी 10वीला असेल. तर बाबा याच्याकडनं होईल की नाही, काय तुटलं बिटलं, ह्याला नीट बनवता येईल की नाही, अशी त्यांच्या मनात भीती होती. पण देवाच्या कृपेने काय तसं झालंच नाही. प्रॉपर मूर्ती बनली आणि सगळ्यांना आवडली देखील. पण त्यात नंतर जसं कॉलेजचं शिक्षण घेतलं तर नंतर कळत गेलं की अजून की आपण अरे खूपच मागे होतो त्याच्यात. म्हणजे तेवढं पण त्या लोकांनी तेव्हा एक्सेप्ट केलं होतं सगळ्यांनी. म्हणजे आपण बोलू शकतो शून्यापासून सुरुवात करणं आणि त्या शून्यातनं वर येईपर्यंत प्रत्येक आपल्या चुकांमधून आपण शिकतो म्हणतो ना, तो प्रकार. तर श्रेयस, तिसरा प्रश्न माझा असा आहे की पहिली घरातला गणपती बनवण्यापासून समर्थ आर्ट्स हा प्रवास कसा होता? आज तुझ्याकडे जवळजवळ मला वाटते 150-200 मूर्त्या असतात, मागीला पण 70-80 मूर्त्या असतात. तर हा प्रवास कसा होता? प्रवास म्हणजे कसं आहे की तेव्हा पहिल्यापासूनच मला माहिती होतं की बाबा आपल्याला हेच करायचं आहे. त्यामुळे कसं आहे, माझा घरातला गणपती करायच्या आधी, घरातला गणपती झाला की लोकांना साचे करताना बघितलं होतं मी. कसं आहे की कारखान्यांमध्ये जाऊन उभं राहा, मग तिथे दिसायचं बाबा हे साचे कसे बनवतात काय. तर ते कारखान्याचं स्वप्न माझं पहिल्यापासूनच आहे, म्हणजे लहानापासूनच. मग मी माझ्या घरातला गणपती बनवायचो ना, पहिला गणपती मी 9वी 10वीला असताना बनवला. मी त्याचा पण चेहऱ्याचा डाय, तोडका मोडका का असे ना, त्याचा डाय बनवून ठेवला. मग तो आपल्या
कधीतरी माझ्या भविष्यात कारखाना केला तर तेव्हा उपयोगी येईल, पडेल. या हिशोबानेच माझा प्रवास चालू होता. तर आता देवाच्या कृपेने सगळं उत्तम आहे, मस्त आहे. तर श्रेयस, माझा नंतरचा प्रश्न असा आहे की आज तुझ्याबरोबर ज्या लोकांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं, तुझे मित्रच, आज ते लोक हे शिक्षण घेऊन पण सुद्धा दुसऱ्या फील्डमध्ये काम करतात. पण मला मूर्तिकारच व्हायचं आहे, हे कधी आणि कसं ठरलं? कसं आहे, मूर्तिकार व्हायचं आहे ना, हे अगोदरच लहानापासून तर होतंच. हां. पण त्याच्यामधले बारकावे, त्यातलं अजून काय आपल्याला लोकांपर्यंत वेगळं काय पोचवता येईल. आणि मुळात कसं आहे, पहिल्यापासून मोठ्या गणपतींची छाप होती की आपल्याला काहीतरी मोठा गणपती बनवायचा आहे. तर त्याप्रमाणे ते काम बघत करत आलो. आणि बाकींचं मित्रांचं म्हणाल तर कसं आहे, त्यांची तर मला खूप मदत आहेच ह्या क्षेत्रात पण माझ्या. हो. पण ते प्रत्येकाचं एक स्वप्न वेगळं आहे आणि काम करायची पद्धत पण प्रत्येकाची वेगळी आहे. तर मी माझं कधी हे सोडलंच नाही, मला ते करायचं तर तेच केलं मी. आणि बाकी मित्र पण माझी हेल्प करायला येतातच असं पण. तर श्रेयस, पुढचा प्रश्न माझा असा आहे की कॉलेजमधून घेतलेलं फॉर्मल शिक्षण आणि गुरूंनी दिलेली शिकवण यातला फरक काय होता, आणि कुठली गोष्ट जास्त तुला कामी पडते आताच्या जगामध्ये? कॉलेजमध्ये कसं आहे, तुझं तंत्रशुद्ध शिक्षण तर तुला मिळालंच, हां. पण ते तुझं प्रॅक्टिकल जे आहे ते प्रॅक्टिकल तुला करायसाठी तिकडे थोडा टाइम द्यायलाच लागतो. बरोबर. शिक्षणाचा तर मला खूप त्याच्या या माझ्या मूर्तिकलेमध्ये पेंटिंगसाठी फायदा झालाच. बरोबर. पण बेसिक जे कलर आहेत कुठले वापरतात, काय आहे, त्याचा सगळं मला माझ्या गुरूंचा खूप त्याच्यात मोलाचा वाटा आहे. आणि पूर्वी जुन्या मूर्त्या आहेत ना, तेव्हा तो ट्रेंड होता की दुष्यंत हटकर म्हणून वसईचे मूर्तिकार आहेत, त्यांचा तेव्हा ट्रेंड होता खूप. तर त्या मूर्त्यांची पहिली खूप आवड असायची. मग माझे पहिले मूर्तिकार अमोल हातीसकर, ओके. हां. प्रभादेवीचे, हो. त्यांचं आणि माझं खूप एकदम चांगलं नातं आहे. तर त्यांनी मला खूप सपोर्ट केला या क्षेत्रामध्ये आणि खूप काही शिकवलं. आणि नंतर मग जसा हा ट्रेंड बदलतो तसं मग मोठे विजय खातू सर आहेत, त्यांच्या मूर्त्या बघत आलो. नंतर मग आपले विशाल दादा शिंदे, बरोबर. ते एक माझे खूप जवळचे एकदम. त्यांनी मला पेंटिंगचं नॉलेज, कसं काय, कुठला कलर कुठे आला पाहिजे, जो आपण कलर मारतो तो कलर दिसला नाही पाहिजे, ती त्याची तुझ्या स्किनचा एक तो भागच आहे असं वाटला पाहिजे, कलर दिसला नाही पाहिजे, हे सगळं नॉलेज मला त्यांनी दिलं. पेंटिंगचं सगळंच नॉलेज मला विशाल दादांनी दिले. आणि दादाचा खूप आभार की मला एवढे सगळ्याच मला मूर्तिकार याच्यामध्ये मला गुरु असे लाभले ना की देवाच्या कृपेने सगळेच गुरु मला चांगलेच लाभले याच्यात. असं त्यांचा मोलाचा वाटा आहे याच्यामध्ये. तर श्रेयस, आजकाल आपण सोशल मीडियावरती बघतो, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तर ट्रेंडिंगला सध्या एक ऑप्शन चालू आहे रील्सचा. लोकांना सध्या 30 सेकंदामध्ये पूर्ण जग समजते. बरोबर. तर त्यामध्ये आपण बघतो की कितीतरी मूर्तिकार आहेत ज्यांच्या शॉर्ट्स, छोट्या छोट्याशा मूर्त्यांचे ते लोक व्हिडिओज, रील वगैरे बनवून टाकतात. बरोबर. तर आपण बघितलेलं आहे सोशल मीडियावरती, इंस्टाग्रामवरती तुझ्या पण 2-3 गणपतींच्या मूर्त्या व्हायरल, खूप जास्त व्हायरल आहेत. हो. तर तुझं सोशल मीडियाबद्दल काय मत आहे की सोशल मीडिया आणि समर्थ आर्ट्स ह्यांचं कनेक्शन जेव्हा झालं तेव्हा त्यानंतर तुझ्यापर्यंत लोकांनी संपर्क कसा केला, काय सांगू शकशील तू? नाही, सोशल मीडियाचा तर खूप जास्त फायदा होतो ह्या गोष्टींमुळे. तरी आपलं काम जगासमोर आता एकदम एवढा फास्ट येत आहे आणि त्याचा फायदा तर खूप, बुकिंग्स तर एवढ्या येतात ना. पण काय आहे, आपलं माती हा असा एक हे आहे की त्याच्यामध्ये तू वर्षभरामध्ये ना लिमिटेड मूर्त्याच करू शकतो. बरोबर. तर माझं कसं असते, मी डिसेंबरला किंवा दसऱ्याला बुकिंग सुरू करतो कस्टमाइज मूर्त्यांच्या. बरोबर. हां. मग त्या कस्टमाइज मूर्त्यांचा कसं आहे, एका मूर्तीला 5-5, 6-6 दिवस जातात माती कामाला. बरोबर. मग ती पूर्ण प्रोसेस असते. मूर्ती तुझी घडवण्यापासून, फिनिशिंगपासून, दागिन्यांपासून त्याला खूप टाइम जातो. माझ्या लिमिटेड मूर्त्या असतात, कस्टमाइज मूर्त्या. हां. आणि साच्यातल्या मूर्त्या आपल्या मे पर्यंत सुरू असतात, कारण का साच्यातल्या मूर्त्यांना तेवढा टाइम जात नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे आणि सोशल मीडियाचा फायदा असा झाला की मूर्त्या कोणाला कस्टमाइज करून घ्यायच्या असतील तर ते माझी बुकिंगची डेट असते ती मी अगोदरच टाकतो इंस्टाग्रामवर वगैरे, फेसबुकला, समर्थ आर्टच्या पेजला. तर त्याच्यातनं मला बुकिंग येतात बऱ्याचशा. पण होतं असं की सुरत साईडला मातीच्या मूर्त्या एवढ्या डेलिकेट मूर्त्या, म्हणजे तुम्ही बघितलं असाल त्या वेल्डिंग जॉब वगैरे मूर्त्या आहेत, बॅलन्सिंग मूर्त्या आहेत, त्या एवढ्या लांब जाणं तेवढं शक्य नाही. आणि जरी दुखापत काय झाली मूर्तीला
तर तेवढं परत तिथे जाऊन ते करणं तो सगळा नाही शक्यच नाही होत. तर त्याच्यामुळे बसलेल्या मूर्त्या वगैरे तेवढ्या लांब जातात, पण कस्टमाइज मूर्त्या अशा जे बॅलन्सिंग वगैरे मूर्त्या आहेत ते एवढ्या लांब जाणं शक्य नाही. त्याच्यामुळे मग तेवढ्या जे आपले जवळजवळचे आहेत त्याच बुकिंग जास्त आहेत, म्हणजे करणं प्रेफर करतो. कारण का मला पण माहिती आहे, मी इतक्या जर टाईम देऊन जी मूर्ती बनवली आहे ती तिथपर्यंत जर कस्टमरपर्यंत पोहोचत नाही आहे तर त्याच्यात मला पण थोडं दुःखच वाटतं, जर मध्ये कुठे काय झालं वगैरे. तर त्याच्यामुळे मातीची डेलिकेट मूर्त्या आहेत ना, त्या कस्टमाइज मूर्त्या मी बुकिंग कमीच घेतो. बाकी साच्यातल्या मूर्त्यांची बुकिंग असते बरीच. असं आहे. आपल्याकडे ज्या ऑर्डर्स येतात जास्तीत जास्त लांब पर्यंत जी लोक सोशल मीडियावरती आपण बोलू शकत नाही, देशाच्या बाहेरून पण लोक कॉन्टॅक्ट करतात, देशातली पण लोक कॉन्टॅक्ट करतात. तर माझा प्रश्न असा आहे की लोक कुठून कॉन्टॅक्ट करतात सध्या तुला? आणि आता आपण सोशल मीडियावरती सध्या, म्हणजे मला नमूद करावं वाटेल की सोशल मीडियावरती सध्या तू बनवलेली मूर्ती मुंबईचा राजा ही सगळ्यात जास्त व्हायरल झालेली मूर्ती आहे. त्याच्या कमेंट्स सुद्धा मी वाचतोय. त्या कमेंट्स मध्ये पण लोक तुला विचारतायत की मूर्ती अवेलेबल आहे का, मूर्ती अवेलेबल आहे का. तर त्याबद्दल तू काय सांगशील? नाही, खरंच आहे ते. कारण का सोशल मीडियामुळे मला खूप फायदाच झालाय. पण कसं आहे, तेवढ्या ड्युरेशनमध्ये तेवढ्या टाईमलाईन असते आपल्याला गणपतीची, की बाबा या दिवशी गणपती घेऊन जाणार आहेत लोक. त्याच्यामुळे तुला लिमिटेडच घ्यायच्यात मूर्त्या. जर तुम्हाला एवढं काम जर चांगलं द्यायचं आहे तर तू भरमसाठ मूर्त्या घेऊन काहीतरी करून फायदाच नाही. आणि सोशल मीडियावर असं पण आहे की तुझं कामाला लोक तेवढा प्रतिसाद देतात, तेवढा क्रिटिसाइज पण करतात. बरोबर, ते क्रिटिसाइज करतात आहेत ना, त्याच्यामध्ये तर आनंदच आहे मला. कारण का त्याच्यामुळे आपल्या चुका कळतात आहे आपल्याला. तो पण फायदा आहे एक. आणि लांबून ज्या मूर्त्यांची बुकिंग येते आहेत ते आता आपण ज्या पेजला मूर्त्या टाकल्या आहेत, तू म्हणालास मुंबईचा राजा, परत अजून एक कासवावरची मूर्ती आहे बघा उभी, ती एक, तिची पण बऱ्याच जणांनी बुकिंग येते. पण आता ती मूर्ती बनवणे तसे शक्यच नाही. कारण का आता आपल्याकडे दिवस कमी राहिलेत. परत ती मूर्ती बनवा, तिचा आर्मिचर करा, त्याला थोडा टाइम जातो. आर्मिचर करून ती मूर्ती बनवणे, परत ती सुकणे, परत आपण जेवढा मूर्तीमध्ये त्या जीव देतो, जीव ओतून टाकतोय, तेवढ्याच लेवलला पेंटिंग पण झाले पाहिजे. बरोबर, तर त्या मूर्तीमध्ये मजा येते. तर त्याच्यामुळे त्या मूर्त्यांची बुकिंग की त्यांना मी कॉलवर सांगतो की बाबा तुम्हाला आत्ता नाही होणार शक्य, नेक्स्ट इयर तुम्ही लवकर या, तेवढ्यात मी लिमिटेड मूर्त्या घेतो, त्याच्यामध्ये तुम्हाला होऊन जाईल ती. पण नेणे आणण्याचं सगळं काम तुमचं. हे पूर्णपणे मूर्ती जबाबदारी, कारखान्यातनं मूर्ती बाहेर गेली तुमची, काळजीपूर्वक नेणं घरी आणि ती मूर्ती जपणं 10 दिवस गणपतीचे किंवा 1.5 दिवस असे व्हॉटएव्हर जे काय असेल ते जपणं ही तुमची जबाबदारी आहे. बरोबर. तर श्रेयस, आज तू सुद्धा मूर्त्या घडवतोस. आपण जो लास्टला पॉडकास्ट केला होता ज्येष्ठ मूर्तिकार चिरनेरकर बंधूंचा, त्यांच्या पॉडकास्टमध्ये पण त्यांनी हाच प्रयत्न केला सांगण्याचा की जेन्युइन प्रयत्न होता की मूर्ती करत असताना मूर्तीमधली परंपरा जपली पाहिजे, ज्या मूर्तीला शास्त्राप्रमाणे मूर्ती जपली पाहिजे. बरोबर. तर आपण जाणतो, तुला सुद्धा माहिती, तुला पण काहीतरी लिमिटेशन्स आहेत की शास्त्राप्रमाणे मूर्ती झालीच पाहिजे, त्याप्रमाणे कोण. तर नवीन जे ग्राहक येतात, ग्राहकांना काय सध्या सोशल मीडियावर दिसलं की आम्हाला अशीच मूर्ती पाहिजे, तशीच मूर्ती, त्यांच्याशी तू कसं त्यांना तू डील करतोस? नाही, तुझा प्रश्न एकदम बरोबरच आहे. कारण का आता कसं आहे माहिती आहे, आता हा गणपती हा फॉर्म आहे ना, एक लोकांनी फक्त खिशात घालायचं बाकी ठेवलंय. म्हणजे गणपती हा गणपतीच्या रूपातच चांगला वाटतो. तुम्ही त्याला जे आता मध्येच चाललं होतं बाहुबलीच्या रूपामध्ये, पुष्पाच्या रूपामध्ये, देवाचं देवत्व त्यालाच ठेवा, त्याच्यामध्ये काय छेडछाड करू नका, असं माझं पर्सनली मत आहे. बरोबर. पारंपरिक मूर्त्या घडवा, पण तुम्हाला नाविन्य काय मूर्त्यांमध्ये हवं आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या थराला जाऊ नका. म्हणजे गणपती हा फॉर्म फक्त खिशात घालायचा बाकी ठेवलाय लोकांनी. तर त्याच्यामुळे की ते पण एक भान ठेवा की आपण काय समोरच्या मूर्तिकाराला देतोय. आणि मूर्तिकारांनी पण स्वतः तुम्ही मूर्ती घडवायची आहे की नाही घडवायची हा पर्सनली तुमचा विषय आहे. तुम्ही सांगू शकता बाबा माझ्याकडनं हे होणार नाही मूर्ती. बरोबर. असं आहे सर, जे काय आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड बोलून मोकळं व्हायचं. कारण का जी मूर्ती घडवणार उद्या विचारायला तुम्हाला जाणार नाहीत, ते विचारायला तुम्हाला देणार. सोशल मीडियावर जर तुमचा मूर्तीचा फोटो पडला, कमेंट्स तुम्हालाच झेलायचे आहेत त्याच्या. बरोबर. तर असं आहे की एवढा इझी फॉर्म घेऊ नका गणपतीचा, असं आहे. श्रेयस, एवढं सगळं काम करतोस तू. आता मी जसं तू बोललास की बुकिंग आपल्या डिसेंबर पासून चालू होते, तू पूर्ण वर्षभर हेच काम करतोयस. बरोबर. तू म्हणजे एक जेन्युइन प्रश्न असतो. मी असं नाही बोलत की मला जो प्रश्न पडलाय, एखादी व्यक्ती एका ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती एका ठिकाणी जास्तीत जास्त 2 तास बसेल,
बरोबर पण तू तासन तास सकाळपासून रात्रीपर्यंत बसतोयस, बरोबर. तुला या गोष्टीचा कंटाळा येत नाही का? नाही, कसं आहे माहिती आहे, आता देवाने मला ही कला दिली आहे ना, हे माझंच भाग्य. कारण का जे तुझं आवडीचं काम आहे तेच तुला तुझा व्यवसाय करणे त्याच्यामध्येच, याला खूप मोठं भाग्य लागतं. कारण का आजकालच्या ह्याच्यात मी बघतोय की रेस चालू आहे की 90%च पाहिजे, 95%च पाहिजे, अभ्यासच पाहिजे. पण तुमच्याकडे काही टॅलेंट असेल ना वेगळं, तरच तुम्ही पुढे जाणार आत्ताच्या काळात तरी. तर त्याच्यामुळे जी आवड आहे ना, त्यात मला माझं करिअर करायला मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि ज्याच्यात तुम्हाला आवड आहे त्यात तुम्हाला कधी कंटाळाच येणार नाही. जर मी माझं सांगतो की मी एवढा टाईम बसतो, पण मला कधी वाटत नाही की बाबा आज कंटाळा आला, जाऊ दे. मला कधी घरून वर्कशॉपला, स्टुडिओला यायच्या आधी आहे ना, असं वाटतं की आता आज काय काहीतरी नवीन करायचं आहे. त्या आशेनेच मी येतो. खूप मजा येते कामामध्ये. आणि हे काम असं आहे ना की एकट्याचं काम नाही आहे, याच्यामध्ये माझी टीम आहे पूर्ण. म्हणजे माझ्याकडे लहान मुलं पण येतात शिकायला, मोठी माणसं पण येतात शिकायला. लहान मुलं पण एवढी आहेत ना की कॉलेज करून ते लोक येऊन इथे मला टाईम देतात, स्वतःचा 5-5, 4-4 तास देतात इथे. आणि त्यांच्या आईवडिलांचे पण आभार की बाबा ते आपल्या मुलांना एक ह्या फील्डकडे आजकाल पाठवत आहेत की बाबा जा तुम्ही शिका, काहीतरी नवीन शिकायला मिळेल. बरोबर. असं. तर श्रेयस, हे सगळं तू वर्षभर करतोयस, दिवसेंदिवस तू बसलेला असतोस, तर तू अर्थातच तू तरुण आहेस. तर आपण समजू शकतो आपल्या भावना असतात आपल्या पर्सनल लाईफबद्दल, की जसे आपले मित्र सगळी लाईफ एन्जॉय करतात. सो तुला पण कधी कधी वाटत असेल की माझे मित्रमैत्रिणी आहेत ते लोक लाईफ एन्जॉय करतात. गणेशोत्सवाच्या टायमाला, गणेशोत्सव आधीचे सण असं गोविंदा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळं कसं बॅलन्स करतोस तू? नाही, कसं आहे, माझा सगळा उत्साह आणि आनंद माझ्या बाप्पामध्येच आहे, माझ्या कामामध्येच आहे. तर होतं कधी कधी की बाबा हे लोक फिरतात आहेत, मी माझ्या बाप्पासोबत जे काय कन्व्हर्सेशन असतं ते बाप्पासोबतच असतं माझं काम करताना. तर एवढं काय मला कधी जाणवत नाही. म्हणजे तू त्या गोष्टीला आपलंसं केलेलं आहेस म्हणून तुला या गोष्टीची म्हणजे बरोबर. कधी तेवढी कमी खंतच जाणवली वाटत नाही. नाही मला हा. की बाबा हे सगळे फिरतायत, आपलं कामच माझी आवड आहे, तोच माझा आनंद आहे बस. बरोबर. तर श्रेयस, मूर्तीची बुकिंग जेव्हा तुझ्याकडे होते, तर त्या मूर्तीच्या बुकिंग पासून तिच्या डिलिव्हरी पर्यंत समर्थ आर्ट्सचं काम काय असतं, आणि हे एकट्याचं काम असतं की ही पूर्ण टीम वर्क असतं, कसं असते? बरोबर. एकट्याचं तर हे कामच नाही मुळात. कारण का गणपतीची मूर्ती बुकिंग केल्यापासून मग त्याचं कस्टमाइज मूर्त्यांचं सांगतोय मी तुला. कस्टमाइज मूर्तीची बुकिंग, कारण का लिमिटेडच घेतो मी कस्टमाइज मूर्त्या. मग त्याचं बुकिंगची प्रोसेस काय, बुकिंग तुम्ही दसऱ्याला किंवा डिसेंबरमध्ये गणपती बुक केलात की त्याच्यानंतर मग त्या मूर्तीचा आपण थीम, समोरच्यानी थीम दिली असेल तर मग काय त्याच्याप्रमाणे मूर्ती घडवावी लागते. बरोबर. आणि जर काही काही कस्टमर असतात की फ्री हँड देतात की बाबा तुला जे हवं ते कर असं, तर त्याच्यामध्ये पहिलं मूर्तीचा थीम सेट करावी लागते, बाबा ह्याला कुठली थीम पाहिजे. मग त्या थीमनुसार तुझं स्केच होतं. स्केच झाल्यानंतर मग त्याला एकदा बोलवून फायनलाइज करायचं असतं, बाबा हे असं या ठिकाणी येईल असं. आणि मग त्याच्यानुसार मग प्रिपरेशन होऊन मग ती मूर्ती करायला सुरुवात होते. मग त्याचा आर्मिचर असेल काय, तर समजा बॅलन्सिंग मूर्ती असेल तर त्याचा आर्मिचर कसं येईल काय, त्या हिशोबाने मग मूर्ती सुरुवात होऊन मग ती फिनिशिंग होऊन मूर्ती सुकायला, मग तिची पॉलिशिंग होते. पॉलिश झाला की मग पेंटला येते मूर्ती. पेंटिंग झाली की मग जेव्हा गणपती न्यायला येतात तेव्हा प्रॉपर मी गणपती त्यांच्या गाडीत सोडून प्रॉपर मगच वरती येतो दुसरी मूर्ती द्यायला. कारण का आपल्याला माहिती आहे की बाबा डायरेक्ट हातात देणं मूर्ती कस्टमरच्या, बरोबर, तेवढं मला तरी योग्य नाही वाटत. आणि प्रॉपर जर तुमची गणपती जर समजा 1.5 फुटाचा आहे तर तो सहजरित्या आपल्या टॅक्सीतून पुढे बसून मांडीवरून नेऊ शकतात. पण जे बॅलन्सिंग मूर्ती आहेत त्याच्यासाठी थोडे प्रिपरेशन करायला लागतं त्यांना पण, की बाबा टेम्पो आणा, त्याच्यामध्ये बेस खाली, त्यावर प्रॉपर मूर्ती हल्ली नाही पाहिजे, त्या हिशोबाने सगळं पूर्ण करूनच मग असं होतं. तर या कामामध्ये तुला मदत किती लोकांची असते किंवा कशी टीमवर्क असते याच्यामध्ये? मदत मला बरेच माझे मित्र पण येतात मदतीला. माझ्या जवळ जे पहिल्यापासून जे लहानपणापासूनचे मित्र आहेत ते गणपती सोडायला असतात माझे सगळेजण. परत माझे जेकडे जे मुलं आहेत शिकायला ते माझे सगळे गणपती गेल्याशिवाय कोण घरी जात नाही, सगळे गणपती सोडणार. मग आणि कामाच्या प्रोसेसमध्ये तर ही तर तुला पहिल्यापासून मी सांगत आलो की हे गणपतीचं हे काम आहे, हे एकट्याचं काम नाही आहे, हे टीम वर्क आहे पूर्ण. सो सगळ्यांची मदत खूप जास्त असते याच्यामध्ये आणि हेल्पफुल आहे सगळे. आणि या क्षेत्रात मला कधीच कुठे कोणी असा अडथळा कधीच केला नाही की बाबा हे करू नको ते करू नको. थोडा जागेचा इश्यू होतो मुंबईमध्ये, पण ते बाप्पा ते पण होईल मॅनेज, हो करून घेईल तो पण.
तर श्रेयस, ह्या फील्डमध्ये म्हणजे ह्या लाईनमध्ये तुला सगळ्यात जास्त आव्हान कोणत्या गोष्टीचं वाटलं? की लोक काय बोलतील, पैसा की मार्केट? नाही, लोक काय बोलतील हे जर आपण बघत राहिलो ना तर आपण काहीच गोष्ट करू शकणार नाही. बरोबर आहे. कारण का लोक चांगलं झालं तरी बोलणार आहेत, वाईट झालं तरी बोलणार आहेत. त्याप्रमाणे मग आणि आपल्याला स्वतःला जी आवड आहे ना तेच करायचंच आहे ना, मग ते करायचंच आहे, मग ते लोक काही म्हणून दे. आणि मी जास्त लक्ष माझं असतं कुठे की बाबा आपल्या मूर्तीमध्ये काय चुकत तर नाही ना. बरोबर. जरी चुकलं तरी लोकही आपल्याला नाव ठेवायला हवीतच आहेत, मला तर माझ्या तरी मते. कारण का त्यांच्यामुळे आपल्याला कळतं तरी आपल्या मूर्तीमध्ये काय चुकतंय. बरोबर. पहिलं म्हणजे आपल्या तू किती मूर्ती चांगली बनवलीस ना तरी त्याच्यामध्ये तुझी अॅनाटॉमी जर रॉंग आहे तर तुझी मूर्ती पुढे कोण बघणारच होऊ शकत नाही. बरोबर. अॅनाटॉमी कडे माझं जास्त लक्ष असते आणि पेंडिंग वर्ककडे जास्त लक्ष असते जास्त करून. तर श्रेयस, असं तू एक केलेलं काम मला सांग ज्याच्यामध्ये तुला अभिमान सुद्धा वाटला आणि ते काम बघून तुझ्या डोळ्यातनं आनंद अश्रू पण आले. माझा पहिला घरचा गणपती तर मी केलाच होता आधी. त्याच्यानंतर एक 2-1 वर्ष गेल्यानंतर मला माझ्या मंडळाचं एक देवीचं काम त्यांनी माझ्यावर डायरेक्ट सोपवलं होतं. 4 फुटाची मूर्ती होती. तर त्यांनी ते मला काम दिलं. त्याच्यामध्ये मला आव्हान होतं की 1.5 फुटाचा गणपती आणि देवी आणि वाघ एकत्र दोन्ही पण एवढ्या मोठ्या गोष्टी करणं कधी केलं नव्हतं पहिलं. पण त्यांनी मला ही जबाबदारी डायरेक्ट माझ्या अंगावर टाकली की बाबा तुला जमेल, कर तू. तर त्यांचं पण आभार की त्यांनी मला हे काम दिलं पहिलं. त्यापासून सुरुवात झाली आणि तेव्हा ते काम केलं सुद्धा आणि छान झालं पण आणि लोकांचं कौतुक पण लोकांनी खूप केलं. तेव्हा आनंद पण झाला चांगला. तर श्रेयस, असा कुठला किस्सा आहे की चुकी झाली आणि 2 दिवसावरती सण आलाय आणि ते तुला सुधरवायचं पण आहे, काय सांगशील? आता काय मूर्तिकार असल्या कारणाने ते अंगवळणी पडलंच आहे सुधारवणं. ते तुला इकडे झालं तर आता आपण असं पटकन जे आता एवढं अंगवळणी पडलंय ना की ते समोरच्याला समजत पण नाही. बरोबर. जरी काय तुटपुट झाली तरी ते एवढं चांगल्या पद्धतीने सगळं करता येतंय ना आता की देवाची कृपाच आहे ती की एवढं तयार झालंय त्याच्यामुळे. तर म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये तुझ्याकडे प्लॅन रेडी असतात की आपण पुढे काय करू शकतो. तर श्रेयस, एखादा 12वी झालेला मुलगा तुझ्याकडे आला, 12वी शिक्षण कंप्लीट करून तो तुझ्याकडे आला आणि तुला म्हणाला की दादा मला मूर्तिकला शिकायची आहे, तर तुझं त्याबद्दलचं मत काय? नाही, शिक्षण तर पहिलं महत्वाचंच आहे. शिक्षण करून जर तुम्ही हे करताय तर सोन्याहून पिवळं आहे. बरोबर. तर तुला याच्यात करिअरच करायचं आहे पण त्याला मस्ट शिक्षण तर पहिलं पाहिजेच. शिक्षण करून हे करू शकतो ना माणूस. त्याला जर आवड आहे तर ज्याला जी आवड आहे त्याला ते काम इझिली जमतं आणि लगेच कॅच पण करू शकतो तो माणूस. म्हणजे जो मुलगा जर आपण त्याला जबरदस्ती करायला सांगतोय, त्याला त्याच्यात आवड नाही, जबरदस्ती सांगतोय, तो कधी करणारच नाही. ते जरी केलं तरी त्याच्यात तेवढं आपल्या मनासारखं आणि त्याच्या मनासारखं ते होणारच नाही. ज्याला आवड आहे तो कसंही करणारच. पण पहिलं शिक्षण कंप्लीट करा. तर तुम्हाला याच्यात आवड आहे तर याचं प्रॉपर शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घ्या आणि मग उतरा याच्यात. तर श्रेयस, जसं की तुझा कारखाना आहे, पूर्वी कारखाना तुझा खाली होता, रोड साईडला होता, जिकडे जेणेकरून लोकांना इझिली एक्सेसिबल होता. आता बिल्डिंगमध्ये कारखाना आहे. तर काही लोक येतात, वयस्कर लोक येतात, काही लहान मुलं येतात. तुझं काम चालू असताना तुझ्या कामाकडे ते लोक लक्ष केंद्रित करून बघत असतात. तर ते सगळं बघून तुला कसं वाटते? म्हणजे तू त्या गोष्टीला कसं रिलेट करतोस? नाही, कसं आहे ते ज्यांना आवड आहे ना ते येऊन बसतात, तासन तास बसतात बघत. बरोबर. पण जे काय आहे पण कशात आजूबाजूला सुकलेल्या मूर्त्या असतात त्याची भीती असतेच मला की बाबा कोणाचा चुकून हात लागला, काय झालं तर ते काम आपल्यालाच वाढतं. पण काय डायरेक्ट मी कोणाला कधीच काय बोलत नाही बाबा येऊ नका का. कारण का मी त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. पूर्वी असे म्हणजे मूर्तिकार असायचे की मी लहान आहे, शेवटी लहान मुलांना सांभाळतातच कोणी, तेव्हा ते आतमध्ये वगैरे यायला द्यायचे नाहीत की बाबा बाहेरनच बघ. पण आता आपण कसं आहे, मी एवढं नाही कोणाला हे करत की या बाबा बघा. तुम्ही बघतात मूर्त्या तासन तास उभे राहतात बघत, प्रश्न सुद्धा विचारत असतात. हा, प्रश्न पण विचारतात. पण ज्याला आवड आहे त्याला काय बोलताच येत नाही की बाबा बघ म्हणून. कारण का आम्ही त्या गोष्टी अनुभवल्या आहेत. बरोबर. आम्हाला तेवढं मिळालं नाही इझी. बरोबर. आणि कसं आहे, आणि आत्ता जे आम्हाला गुरु मिळाले आहेत ना ते एवढं म्हणजे गोष्टी तुला समजावून सांगणार आणि चांगल्या गोष्टी ते एवढ्या शिकवतात ना की बाबा शेवटी कसं आहे आपलं सगळं हे तोंडावर आहे. तू तोंड चांगलं ठेवलंयस तर तुझ्या सगळे लोक येणारच आहेत, बघणारच आहेत. म्हणजे हे सगळं तू बोलतोस विशाल दादांबद्दल? हो बरोबर, एकदम अगदी. म्हणजे मी स्वतः सुद्धा ऐकलंय विशाल दादांनी
कधीच असा इगो ठेवला नाही बरोबर. की मी ह्याला का शिकू. विशाल दादा प्रत्येक टायमाला, जसं मी तुझ्या तोंडून पण खूप वेळा ऐकलंय की विशाल दादा प्रत्येकाला एका नवीन मूर्तिकला शिकणाऱ्या मुलाला नेहमी एकच सांगतात, तू शिकून घे आणि तुला स्वतः चालू कर. हो, आणि कसं आहे याच्यामध्ये त्याचा तर मोलाचा वाटा आहेच. आणि कसं आहे या क्षेत्रामध्ये, हा क्षेत्र असं आहे की आपण गणपती, मातीचे गणपती तेवढे प्रोव्हाइड नाही करू शकत. त्याच्यामुळे लोक म्हणजे मुलं जी माझ्याकडे शिकायला येत आहेत, त्यांनी शिकायला येऊन स्वतःचा कारखाना काढावा अशी माझी खूप इच्छा असते. बरोबर. कारण का काय, एवढ्या मूर्त्या आपण नाही प्रोव्हाइड करू शकत लोकांना. किती जे नवीन मूर्तिकार बनतायत ना, हे खूप चांगलं होतं या गोष्ट. मातीचे मूर्तिकार बनतायत, ते मोठ्या मूर्त्या बनवतायत. आता आपण बघितलं असेल, पहिले तेव्हा मोठ्या सार्वजनिक मूर्त्या असायच्या, तेव्हा तुला मोजकेच मोठे कारागीर मिळतील. उदाहरणार्थ तुझे मेन आपले विजय खातू झाले, बरोबर, राजन खातू त्यांचे भाऊ, राजन झाड झाले, बरोबर. असे तुला काही बोटावर मोजण्या इतके मूर्तिकार होते. पण आता एवढी नवीन मुलं तयार झाली आहेत की तुला आता ऑप्शन्स आहेत तुझ्याकडे, खूप जास्त ऑप्शन आहेत. त्याच्यामुळे तुला विचार करायला नाही लागत की बाबा हा मूर्ती माझी चांगली बनवेल की हा मूर्ती. एवढे ऑप्शन्स आहेत की एवढे मूर्तिकार तयार झालेत. तर मातीकामामध्ये पण तेवढे मूर्तिकार तयार व्हावेत. कारण का घरगुती मूर्त्या एवढ्या आहेत ना की तू पर्सनली एकट्याने एवढ्या गोष्टी नाही करू शकत. आता तू वर्षभर काम केलंस ना, तू स्वतः कस्टमाइज मूर्त्या जास्तीत जास्त 40 ते 50 घडवू शकतोस. कस्टमाइज मूर्त्या, बरोबर. साच्यातल्या मूर्त्या काय पटापट होतात त्या तू करू शकतोस. पण ज्या लोकांना ज्या स्वतःप्रमाणे मला पाहिजे बाबा, हा मी फोटो दिला याप्रमाणे मला मूर्ती हवी आहे, तर त्या तुला लिमिटेडच मूर्त्या तू तेवढ्या करूच शकतो. कारण का लिमिटेड मूर्त्यांना तेवढा टाइम जातो ना, टाइमचा याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. तर त्याप्रमाणे मूर्तिकार जर तयार होत आहेत तर खूप चांगली गोष्ट आहे, असं माझं तरी मत आहे. तर श्रेयस, पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न बोलू शकतो आपण. हा माझा असा आहे की समर्थ आर्ट्सला पुढील 5 वर्षामध्ये तू कुठे बघतोयस? म्हणजे कार्यशाळा की नवीन मुलांना शिक्षण देणं, शिकवणं मूर्तिकला? असं तर अजून ठरवलं नाही. जे चाललं आहे ते काय आपल्या म्हणजे फ्लोमध्ये जे होत आहे ते चांगलंच होतं. आतापर्यंत ग्राफ तर वरचाच आहे, चढतोच आहे. पण मुलांना तर शिकवणं कधी सोडणार नाही. कारण का जे येतील त्यांना शिकवायचंच आहे. हा मला एक विशाल दादाकडनं जे ध्यास घेतलाय की जे आपल्याकडे येईल ते इतरांना शिकवायचं आहे. बरोबर. आणि त्यांना पण आपल्यासोबत पुढे न्यायचं, आपल्यापेक्षा जास्त पुढे न्यायचं असं. बरोबर. तर तो एक ध्यास आहेच की जो येईल त्याला शिकवायचंच आहे बस. आणि बाकी तर काय, तू चांगलं तर तू करतोयस तर तुझ्या पाठी चांगलंच होणार आहे. त्याला लोकांकडून पण तेवढा तुला चांगलाच प्रतिसाद मिळतो. नक्कीच. तर श्रेयस, नवीन येणाऱ्या पिढीला आणि आपल्या प्रेक्षकांना तर तू असा काय संदेश देऊ इच्छितोस की ज्याच्यामध्ये त्यांना, एखाद्याला इच्छा असेल करिअर करण्यासाठी किंवा एखाद्याला आवड असेल, तर ती आवड त्यांनी मनातच ठेवली, तर त्याला त्या आवडमध्ये जर करिअर वगैरे करायचं असेल तर तू असा काय संदेश देऊ इच्छितोस आपल्या प्रेक्षकांना? नाही, तुम्हाला आवड असेल तर निश्चितच ज्या गोष्टीची आवड आहे ना तुम्हाला, ती गोष्ट करा. मी तर म्हणतो, कारण का ज्याच्यात आवड आहे ते तुम्ही काम कधी तुम्हाला कंटाळा येणारच नाही, कंटाळवाणं वाटणारच नाही. त्यामुळे ते तुम्ही आवडीनेच करणार आहे, एवढं तर नक्की. बरोबर. मग तुम्हाला ज्याची आवड आहे आणि ह्या क्षेत्राची जर आवड असेल तर नक्कीच करा. कारण का मूर्तिकारांची खूप कमी आहे आणि आता वाढतायत मूर्तिकार, खूप चांगलं आहे पण आहे ते पण. कारण का ह्या मूर्त्या तेवढ्या प्रोव्हाइड नाहीच होत लास्ट पर्यंत. म्हणजे आपण असं बोलू शकतो की या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन नाही. कॉम्पिटिशन तर आहेच म्हणा, पण तेवढ्याच गोष्टी होत पण नाहीत की अजून त्याला गरज आहे मूर्तिकारांची, असं आहे. म्हणजे ह्या कलेचा प्रसार व्हावा हीच प्रत्येक मूर्तिकाराची इच्छा आहे. बरोबर. की एखाद्या मूर्तिकारावरती तो बर्डन मूर्तिकार सहन करू शकत नाही किंवा ओव्हरऑल त्याला तेवढ्या मूर्त्या करायला जमणार सुद्धा नाही. आणि कसं आहे, तेवढ्या जर मूर्त्या त्याला करायचं आहे तर तेवढ्या मूर्त्यांचं त्याच्याकडे तेवढं, म्हणजे ज्या मूर्त्या तू 10 मूर्त्या करतोयस आणि तिकडे तुला जर लोड आला की तुला 30 मूर्त्या करायच्यात, तर तेच तुझं काम तिकडे राहत नाही, कंटिन्यू करता आलं पाहिजे, तेवढं मॅनेज होत नाही. मग त्यामुळे एक मूर्तिकार किती मूर्त्या घेऊ शकतो आणि तेवढ्या लेवलला काम देऊ शकतो. तर त्याच्यामुळे की आपल्याला त्या, कारण का मातीकामामध्ये तेवढा टाइम पण लागतो खूप, तर त्याच्या हिशोबाने मूर्त्या तेवढ्यात लिमिटेड करू शकतो एक मूर्तिकार, जर तेवढ्यात तुला पॉवर काम द्यायचं असेल तर. त्याच्यासाठी मूर्तिकार तयार होत आहेत, व्हावे अजून, अशी इच्छा आहे माझी खूप. तर नक्की श्रेयस, तुझ्याशी बोलून आम्हाला एवढी गोष्ट कळाली, कला ही फक्त हॉबी नाही, त्याच्यामध्ये आपण करिअर सुद्धा करू शकतो. नक्कीच. आणि तू दाखवून दिलंस की कलेसोबत श्रद्धा सुद्धा असेल आणि आपल्या करिअरमध्ये आपलं डेडिकेशन असतील, बरोबर, तर आपलं भवितव्य ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप उज्ज्वल आहे. खूप उज्ज्वल आहे. हो. तर श्रेयस, समर्थ आर्ट्स आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या
10 दिवस 365 भावना या पॉडकास्टतर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि माझ्या सगळ्या प्रेक्षकांना एकच विनंती आहे की यावर्षी तुम्ही एकदा तरी समर्थ आर्ट स्टुडिओला भेट द्या. ऐकणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे की यावर्षी तुम्ही एकदा तरी समर्थ आर्टला भेट द्या. आणि ज्यांना भेट द्यायला जमत नसेल त्यांनी इंस्टाग्रामवरती समर्थ आर्ट स्टुडिओ असं पेजचं नाव आहे. मी श्रेयसचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर ह्या वर्षीसाठी तरी तुमची बुकिंग होणार नाही, मी आताच नमूद करतोय. पुढच्या वर्षी गणेशोत्सवासाठी तुमच्या घरातल्या मूर्त्या असतील तर तुम्ही ह्या गणेशोत्सवानंतर तुम्ही ऑर्डर देऊ शकता. तर त्यासाठी मी इंस्टाग्रामचा पेजचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद श्रेयस. गणपती बाप्पा मोरया. मोरया.